नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग मऊ लुसलुशीत असे मेथीचे ठेपले. हे ठेपले आपण 4 ते 5 दिवस खाऊ शकतो. अगदी खायला खमंग आणि बनवायला अतिशय सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी घेतलेले आहे साहित्य सर्व. तेल घेतलेलं आहे 4 चमचे, 4 चमचे दही घेतलेलं आहे, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आल्याचे तुकडे. पाहू शकता इथे मी एक मेथीची जुडी अशी छान व्यवस्थित निसून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवर अशी निथळत ठेवलेली आहे. पाणी निथळल्यानंतर भाजी अशी छान मस्त बारीक कापून घ्यायची आहे. इथे आपण भाजी अशी वेगळी काही फोडणी वगैरे देणार नाही आहोत. सर्व साहित्य आपण एकदमच घालणार आहोत. पुढे पाहूयात रेसिपीमध्येच. अशी छान कोवळी कोवळी भाजी घ्यायची आणि देठ जास्त घ्यायची नाही, फक्त पानच घ्यायची भाजीची, म्हणजे आपली भाजी पराठा जो आपण थेपला जो लाटणार आहोत म्हणजे तो असा फाटत नाही. देठांमुळे तो फाटू शकतो. हे बघा, अशी मस्त छान भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. हे तुम्ही थेपले 4 ते 5 दिवस आपण प्रवासामध्ये वापरू शकतो किंवा तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात. हे बघा, इथे मी सर्व मेथी अशी छान बारीक कापून घेतलेली आहे. चला तर आपण मग आता हे बघा, हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट मी करून घेतलेली आहे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून. एका भांड्यामध्ये आता इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे. जेवढे तुम्हाला थेपले करायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता. इथे एक मोठी वाटी मेथी घेतलेली आहे, तशीच एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, ओवा असा हातावरती छान चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त पिठामध्ये उतरतो. इथे घालायचे आपण पांढरे तीळ, 2 चमचे इथे तीळ घातलेले आहेत. इथे घालायचं आपल्याला 4 चमचे दही. दही हे आंबट नसावे, इथे ताजं दही वापरायचं आहे. आणि इथे 4 चमचे आपण तेल घालणार आहोत. आता यावरती घालायची कोथिंबीर. आपण जो पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची, ती इथे घातलेली आहे मी 2 चमचे. आणि आता इथे यावरती घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. तेल यामध्ये 4 चमचे घातलेलं आहे, कारण की तेलामुळेच आपला जो थेपला आहे तो असा मऊ लुसलुशीत बनणार आहे. त्यामुळे तेल नक्की घाला. जर तुम्हाला हे लगेच बनवायचे असतील तर तुम्ही दही घाला, नाहीतर तुम्हाला 4-5 दिवसासाठी जर हे बनवून सोबत घ्यायचे असतील तर तुम्ही शक्यतो दही घालू नका. 1 चमचाभर तेल वाढवलं तरी चालेल, म्हणजे 5 चमचे तेल घातलं तरी थेपले असे मस्त मऊ लुसलुशीत होतात. हे बघा, व्यवस्थित पिठाला सर्व साहित्य छान असं चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला मेथी. हे बघा, इथे अशी थोडी थोडी करून मी सर्व मेथी यामध्ये घालणार आहे. आणि पिठाचं प्रमाण तुम्ही
कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला वाटलं की इथं थोडंसं पीठ कमी पडतं आहे तर तुम्ही वाढवू शकता. म्हणजे जसं चपातीला आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणेच आपल्याला इथे पीठ भिजवायचं आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही भिजवायचं आहे. अगदी चपात्याला करतो तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता सर्व मेथी मी इथे असे पिठामध्ये छान एकजीव करून घेणार आहे. गरज वाटल्यास इथे मी 1 वाटी अजून पीठ वाढवणार आहे. आता यामध्ये हलका असा पाण्याचा हबका देऊन आपण पीठ मळून घेणार आहोत. अगदीच पाणी घालायचं नाही, पीठ पातळ होऊ शकते. हे बघा, छान असं मस्त मी पीठ मळून घेतलेलं आहे. पाहू शकताय, अगदी चपातीला मळतो त्याप्रमाणेच इथे पीठ भिजवलेलं आहे. आता थोडंसं पुन्हा असं मळून घ्यायचं आणि इथे आपण तेल लावणार आहोत पिठाला. इथे एक अर्धा चमचा तेल लावलेला आहे. छान असं व्यवस्थित तेल लावायचं आणि आपण एक 10 मिनटं रेस्टसाठी हे साईडला ठेवून देऊया. चला 10 मिनटानंतर पाहूयात. पीठ छान व्यवस्थित मुरलेलं आहे बघा. आता आपण याचे गोळे करून घेऊयात. ज्या साईजचे तुम्हाला ठेपले बनवायचे असतील, शक्यतो पातळच ठेपले आपल्याला ठेवायचे असतात. त्यामुळे हे बघा, एक मोठी लिंबाच्या आकाराचा इथे मी हुंडा बनवलेला आहे. याच पद्धतीने इथे आपण एक 7 ते 8 हुंडे असेच बनवून घेऊयात. कारण थेपले जे आहेत ते लाटल्यानंतर पटापट शेकायचे असतात आणि ते पटकन शेकूनही होतात. त्यामुळे इथे एकदम थेपले सर्व लाटून घेतले तरी चालतील, म्हणजे सर्व एकदम शेकून घेता येतात. हे बघा, तर या पद्धतीने मी इथे हुंडे तयार करून घेणार आहे. आणि आता मेथीचा सीझन हा चाललेला आहे, त्यामुळे आता हे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा तुम्ही. कारण सीझनमध्ये जी मेथी मिळते त्याची चव काही वेगळीच असते. आता हे बघा, छान पीठ लावलेलं आहे आणि आता आपण हे मस्त असं हलक्या हाताने छान ठेपला आपण लाटून घेऊयात. गरज वाटल्यास थोडं पीठ हलकं असं टाकायचं वरून आणि व्यवस्थित लाटून घ्यायचा. खूप जास्त जाड ठेवायचं नाही, असे पातळच असतात ठेपले. हे बघा, आपला थेपला बघा कुठेही फाटत नाहीये, कारण पीठ छान व्यवस्थित मुरलेलं आहे. पीठ खूप जास्त टाकायचं नाही, असंच थोडं पीठ लावून आपण हा लाटून घेतलेला आहे. पाहू शकता, एकदम असा छान पातळ मऊ लुसलुशीत आपला थेपला लाटून झालेला आहे. किती पातळ लाटलेला आहे मी, पाहू शकताय. याच पद्धतीने सर्व थेपले आपण इथे लाटून घेणार आहोत. एक 7-8 तरी मी लाटणार आहे, म्हणजे एकदम आपण हे सर्व शेकून घेऊया. तर याच पद्धतीने इथे सर्व थेपले मी लाटून घेणार आहे. आता थंडीचा सीझन हा चाललेला आहे. थंडीच्या सीझनमधली जी मेथी असते त्या मेथीची चव अतिशय छान असते. त्यामुळे ही रेसिपी थंडीमध्ये नक्कीच करायलाच पाहिजे. हे बघा, व्यवस्थित छान पातळ असे थेपले लाटून घेतलेले आहेत. चला आता आपण थेपले शेकून घेऊया. पाहू शकताय, इथे एकदम मी सर्व असे 7-8 लाटून घेतलेले आहेत. अजिबात चिटकत वगैरे नाही आहेत, असे व्यवस्थित टाकायचे. तवा छान गरम झाला
की नंतरच यावरती आपण थेपला टाकायचा आहे. तर एक बाजू व्यवस्थित छान पहिल्यांदा शेकून घ्यायची. हे बघा, नंतरच असा पलटून घ्यायचा आहे. आता वरून एक तेल लावा, तूप लावा, तुम्हाला आवडेल ते. इथे मी तेल लावत आहे. अर्धा चमचा तेल लावून घेतलंय वरून. आता पुन्हा असा पलटी करून घ्यायचा. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने असं तेल लावून घ्यायचं. हे बघा, असं छान मस्त खरपूस आपला थेपला भाजलेला आहे. असा व्यवस्थित सर्व बाजूने असा थेपला आपल्याला शेकून घ्यायचा आहे. खायला इतका खमंग आणि चवीला खूप छान लागतो हा थेपला. अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हटलं तरी खूप मस्तच आहे. हे बघा, मस्त असा आपला थेपला किती छान व्यवस्थित याच पद्धतीने शेकून घ्यायचा आहे. चला, इथे मी दुसरा पण शेकून दाखवते. तवा छान गरम झाल्यानंतर थेपला आपल्याला टाकायचा आहे, नाहीतर थेपले कडक होऊ शकतात. आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला थेपला शेकायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि मेथीचं प्रमाण तुम्ही पाहू शकताय. भरपूर अशी मेथी वापरलेली आहे मी पिठामध्ये. आता छान दोन्ही बाजूनी तेल लावून व्यवस्थित आपण हे थेपले जे आहेत पटापट शेकून घ्यायचे आहेत. आणि हे थेपले तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर गरमागरम सर्व करू शकता. प्रवासामध्ये हे 4-5 दिवस टिकतात. हे बघा, छान असा व्यवस्थित खरपूस भाजायचा आहे. गरमागरम आपला थेपला तयार आहे मेथीचा. याच पद्धतीने इथे मी सर्व थेपले बनवून घेतलेले आहेत. पाहू शकताय, थंड झाल्यानंतरही असा मऊ मस्त थेपला आपला तयार झालेला आहे. खमंग मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.